नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलेला आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात हा थंडीने गारठलाय। निफाडमध्ये पारा 9 अंशांवर गेला असून निफाड, सिन्नर, चांदवड, येवला या ग्रामीण भागातही थंडीचा जोर वाढलेला आहे। येत्या काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये देखील थंडीचा जोर वाढू लागलेला आहे। तापमान खाली घसरताना दिसते, त्यामुळे नाशिकमध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे। निफाडचा पारा हा 9 अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे। तर थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये सध्या हुडहुडी भरलेली आहे, कारण थंडी वाढत चाललेली आहे आणि हा थंडीचं प्रमाण हे आणखी वाढेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। निफाडचे तापमान हे जवळपास 9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीने गारठलाय। निफाडमध्ये पारा 9 अंशांवर गेला असून निफाड, सिन्नर, चांदवड, येवला या ग्रामीण भागातही थंडीचा जोर वाढू लागलेला आहे आणि नाशिकमधील थंडीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। 4-5 दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीची लाट पडताना पाहायला मिळते। थंडी म्हटलं की चहा आणि चहा पिण्यासाठी सध्या नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात असलेल्या सलीमची स्टॉलच्या इथे गर्दी पाहायला मिळते। तर काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल? खरं तर थंडी म्हटलं का नाशिकमध्ये काही नाविन्य नाही, थंडी नाशिकमध्ये खूप पडते। तुम्ही घराच्या बाहेर पडलायत, कॉफीचा चहाचा आस्वाद घेताय। नाही, आपण जसं म्हटलात तसं नाशिकची थंडी ही व्यायामासाठी अगदी पोषक आहे आणि नाशिकची जी थंडी आहे ती जगात अशी कुठेच थंडी नाही। इतकी चांगली थंडी आपल्या भारतात ही नाशिकमध्ये पडत असते। निफाड, नाशिक, निश्चितच नाशिकचं वातावरण हे थंडीच्या दृष्टिकोनातून चांगलं आहेच। गेल्या अनेक वर्षापासून नाशिकचं वातावरण तर अतिशय रंगतदार गुलाबी आहे। थंडी अतिशय चांगली असते आणि त्यामुळेच थंडीच्या वातावरणात चहा प्यायचा आनंद हा अतिशय चांगला आहे। कुंभनगरीला खूप ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे। या शहराचं वातावरण खरोखरच गेल्या कित्येक वर्षापासून खूप सुंदर आणि खूप थंडीचं वातावरण असतं। नाशिकचं राजकीय वातावरण जरी गरम असलं तरी या थंडीमध्ये वातावरण खूप थंड झालेलं आहे आणि खरोखरच आम्ही सगळेच चहाप्रेमी या सलीम चहाचे गेले 30 वर्षापासूनचे आम्ही कस्टमर आहोत आणि थंडीमध्ये चहा पिण्याची जी मजा असते ती खूप वेगळीच असते।